नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2025चा इथं ऑनलाईन अर्ज मित्रांनो ऑनलाईन फॉर्म भरायची आज शेवटची तारीख आहे मित्रांनो. बघा, आज शेवटचा दिवस आहे मित्रांनो ऑनलाईन फॉर्म भरायचे मित्रांनो. बघा, 30 नोव्हेंबर 2025 आजची तारीख आहे मित्रांनो. आज शेवटचा दिवस आहे ऑनलाईन अर्ज करायचे मित्रांनो. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो. बघा, आता याच्यामध्ये तारीखमध्ये वाढ होईल किंवा नाही मित्रांनो, त्याच्या भरोश्यावर तुम्ही राहू नका. जर तुम्ही आतापर्यंत फॉर्म भरला नसेल तर मित्रांनो फॉर्म भरून घ्या. तारीख वाढेल याच्या भरोश्यावर राहू नका, कारण अजून काही तसं प्रकारे इथं माहिती अजून आलेली नाही आहे की तारीख वाढणार आहे म्हणून मित्रांनो तुम्ही आतापर्यंत तुमचा फॉर्म भरून घ्या. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की पोलीस भरती 2025 मध्ये मित्रांनो आज शेवटच्या दिवशी मित्रांनो बघा 30 नोव्हेंबरपर्यंत मित्रांनो कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या घटकांमध्ये मित्रांनो आपण 20-25 घटक आणलेले मित्रांनो. सर्व नवीन घटकांची इथं माहिती घेऊन आलेलो आहेत. नवीन 20-25 घटकांमध्ये आतापर्यंत किती फॉर्म आलेले मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आलेले, कशाचे किती फॉर्म आलेले, महिलांचे किती फॉर्म आलेले, पुरुषांचे किती फॉर्म आलेले, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो. कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आले 2025च्या पोलीस भरतीमध्ये 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत. जर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. आणि मित्रांनो, तुम्ही पण आतापर्यंत पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर पोलीस भरतीचा फॉर्म भरून घ्या मित्रांनो. शेवटच्या दिवशीचा आज शेवटची तारीख आहे मित्रांनो. तारीख वाढ होईल किंवा नाही याच्या भरोश्यावर राहू नका मित्रांनो, कारण जर तारीख वाढ नाही झाली तुमचा फॉर्म राहून जाईल. तर फॉर्म लवकरात लवकर भरून घ्या मित्रांनो. आणि जेणेकरून मित्रांनो, जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुमची ॲप्लिकेशन प्रिंट आम्हाला ह्या नंबरवर सेंड करून द्या. जेणेकरून तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल त्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत मित्रांनो आजच्या शेवटची तारीखपर्यंत त्याच्यामध्ये किती फॉर्म आलेले आम्हाला त्याचा एक अंदाजा लागून जाईल. आणि ते माहिती आम्ही आपल्या सर्व जेवढे पण सबस्क्रायबर आहेत त्यांच्याकडं आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून ते आपण पोहोचण्याचा प्रयत्न करूया. पण तुम्ही ह्या नंबरवर तुमची ॲप्लिकेशन पण आम्हाला सेंड नक्की करा मित्रांनो. चला मित्रांनो, आपण पुढच्या आपल्या घटकाकडे बोलूया. कोणता घटक आहे बघा, डेट टाईम सर्व आपल्याकडे इथं दिले मित्रांनो. बघा, तर मित्रांनो बघा, हा फॉर्म मित्रांनो 30/11 म्हणजे आजच हा मित्रांनो सकाळी 5:53 हा फॉर्म भरण्यात आलेला मित्रांनो. बघू शकतो तुम्ही सकाळी. बघा मित्रांनो, कशाचा फॉर्म आहे बघा, प्रिसन कॉन्स्टेबल कारागृहाचा फॉर्म आहे मित्रांनो. हा नागपूर कारागृहाचा आहे. बघू शकतो तुम्ही नागपूर प्रिसन. तर मित्रांनो नागपूर कारागृहाचा बघा मित्रांनो, हा मित्रांनो सकाळी 5:53 हा फॉर्म भरण्यात आलेला आहे मित्रांनो. तर बघा, सकाळी 5 वाजेपर्यंत मित्रांनो बघा नागपूर कारागृहाला 44,947 एवढे अर्ज आलेले मित्रांनो. बघू शकतो तुम्ही मुलांचे मित्रांनो. बघू शकतो एवढे अर्ज मित्रांनो. आता याच्यामध्ये अजून वाढ झाली मित्रांनो. आता सध्या दुपारचे 2 वाजता मित्रांनो, तर याच्यामध्ये अजून फॉर्ममध्ये वाढ झाली असेल. आणि मित्रांनो हे फॉर्म 50,000 प्लस तुम्हाला इथं बघण्यात भेटेल मित्रांनो, कारण आज शेवटची तारीख आहे. आज खूप मुलं इथं जास्तीत जास्त प्रकारे इथं फॉर्म भरणार आहे मित्रांनो. आणि हे फॉर्म तुम्हाला अर्ज मित्रांनो 50,000 प्लस तुम्हाला नागपूर कारागृहाची इथं फॉर्म मित्रांनो बघण्यात भेटेल मित्रांनो, कारण आज शेवटची तारीख आहे. बघू शकतो तुम्ही, मी टाईम आणि डेट तुम्हाला सर्व दाखवत लाईव्ह प्रूफमध्ये तुम्हाला दाखवते मित्रांनो. बघा, नेक्स्ट घटकची माहिती बघूया मित्रांनो आपण. बघा, पुढचा घटक बघूया. बघा मित्रांनो, हा बघा हा फॉर्म मी मित्रांनो आज सकाळीच भरण्यात आलेला आहे मित्रांनो. आज सकाळी मित्रांनो हा फॉर्म मित्रांनो तुम्हाला सांगतो आज सकाळी 8 वाजता भरण्यात आलेला आहे. बघू शकतो तुम्ही 8 किंवा 9 ह्या 2 मध्ये हा फॉर्म भरण्यात आले. किंवा कारण मित्रांनो हा एका मित्रांनो आपल्याला स्क्रीनशॉट पाठवलेली आहे आणि सकाळी 8-8:30 वाजता त्यानं फॉर्म मित्रांनो हा भरलेला आहे मित्रांनो. बघा, आता याच्यामध्ये बघा पोलीस कॉन्स्टेबलचे सर्वात पहिले SP धुळे. बघा, तर धुळे जिल्ह्यामध्ये मित्रांनो बघू शकतो तुम्ही सकाळी 8 वाजेपर्यंत आज मित्रांनो शेवटच्या दिवशी सकाळी 8 वाजेपर्यंत बघू शकतो तुम्ही टोटल फॉर्म मित्रांनो 7,845 आले होते. पण त्याच्यामध्ये मुलांचे फॉर्म बघा मित्रांनो 5,462 एवढे अर्ज मित्रांनो पुरुषांचे आलेले मित्रांनो. बघू शकता तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल SP धुळेला सकाळी 8 वाजेपर्यंत. आज याच्यामध्ये अजून वाढ झाली असेल मित्रांनो, कारण आता दुपारचे 2 वाजत आहे आणि आज शेवटची तारीख आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये अजून वाढ होऊन मित्रांनो हे फॉर्म तुम्हाला 8 ते 9,000 एवढे फॉर्म तुम्हाला हे बघण्यात भेटेल मित्रांनो. आज शेवटच्या इथं टाईमपर्यंत किंवा शेवटच्या दिवसापर्यंत मित्रांनो एवढे अर्ज इथे मित्रांनो आज तुम्हाला बघण्यात भेटेल मित्रांनो. बघा, नेक्स्ट बघा मित्रांनो, नेक्स्ट पोलीस कॉन्स्टेबल SRPF मित्रांनो धुळे. बघा, ग्रुप क्रमांक 6 धुळेचा आहे मित्रांनो. मित्रांनो हा पण फॉर्म मित्रांनो आज सकाळीच 8 ते 9च्या दरम्यानच भरलेला आहे. बघू शकतो तुम्ही एकाच विद्यार्थ्याचे दोन्ही फॉर्म आहे. त्याच्यामध्ये बघा SRPF धुळेला मित्रांनो बघा सध्या टोकन नंबर 17,624 एवढं सकाळी 8 वाजेपर्यंत होतं मित्रांनो. त्याच्यामध्ये अर्ज बघा, अर्ज 17,624 एवढे अर्ज मित्रांनो टोटल इथं अर्ज आलेले मित्रांनो सकाळी 8 वाजेपर्यंत SRPF धुळेला मित्रांनो. बघू शकतो तुम्ही याच्यामध्ये अजून वाढ झाली असेल मित्रांनो. आणि हे फॉर्म तुम्हाला आता सध्या 2 वाजेपर्यंत मित्रांनो हे फॉर्म मित्रांनो तुम्हाला सांगतो 20,000 ते 22,000 एवढे अर्ज तुम्हाला आता हे बघण्यात भेटतील मित्रांनो, जर तुम्ही आता फॉर्म भरसाल याच्यामध्ये. तर कारण 8 वाजेपर्यंतची माहिती होती मित्रांनो आपल्याकडे. त्याच्यामध्ये अजून फॉर्म वाढले असेल मित्रांनो. हे आज सकाळची 8 वाजेपर्यंतची होती मित्रांनो. चला मित्रांनो, आपण नेक्स्ट घटक बघूया. बघा, नेक्स्ट घटक बघा, तर मित्रांनो हा जो फॉर्म आहे मित्रांनो बघा सकाळी राईट 6 वाजता भरण्यात आलेला आहे. बघा, 30/11/2025 सकाळी 6 वाजता फॉर्म भरण्यात आलेले आहे. बघा, पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचा मित्रांनो CP. बघा, CP पुणे सिटी पुणे शहर चालकचा मित्रांनो हा फॉर्म आहे. बघा, सकाळी 6 वाजेला भरण्यात आलेला. तर सकाळी 6 वाजेपर्यंत पुणे शहर चालकला मित्रांनो 31,675 एवढे अर्ज आलेले मित्रांनो पुणे शहर चालकला. बघा, पुणे शहर ड्रायव्हरचे मित्रांनो अशा प्रकारे ही माहिती होती. बघा, मुलांचे बघू शकतो तुम्ही अशा प्रकारे ही माहिती आहे. बघा, नेक्स्ट बघूया आपण, नेक्स्ट घटकाकडे बघूया. बघा मित्रांनो, CP मुंबई. बघा मित्रांनो हा फॉर्म मित्रांनो आज सकाळी मित्रांनो 2 वाजता भरण्यात आलेला आहे. आज रात्री 2 वाजता हा फॉर्म भरण्यात आलेला आहे मित्रांनो. बघा, CP मुंबईचा आहे मित्रांनो. तर रात्री 2 वाजेपर्यंत मित्रांनो CP मुंबईला बघू शकतो तुम्ही टोकन नंबर बघू शकतो तुम्ही 2,25,250 एवढे
टोकन नंबर आहे मित्रांनो आणि हा फॉर्म मित्रांनो एका मुलाचा आहे मित्रांनो, एका पुरुषाचा फॉर्म आहे. त्याच्यामध्ये बघा पुरुषांचे फॉर्म 1,79,304 एवढे अर्ज मित्रांनो पुरुषांचे, या 2,25,250 मधले. आता याच्यामध्ये काही महिलांचे अर्ज आहे मित्रांनो त्याच्यामध्ये राहिलेले. तशा प्रकारे बघा मुलांचे इथं टोकन नंबर पण आणि ॲप्लिकेशन अर्ज किती आलेले तो तुम्हाला सीपी मुंबईचं इथं माहिती पडलं असेल मित्रांनो. आता हे रात्री 2 वाजेपर्यंतची माहिती होती. याच्यामध्ये आता सकाळी आता दुपारचे 2 वाजत आहे, म्हणजे याच्यामध्ये अजून फॉर्म वाढले असेल मित्रांनो. आणि हे फॉर्म मी तुम्हाला सांगतो मित्रांनो 3-3.5 लाख पर्यंत इथं मित्रांनो हे फॉर्म आज शेवटचा दिवस आहे म्हणून आज शेवटच्या टायमापर्यंत मित्रांनो हे फॉर्म 3-3.5-4 लाख पर्यंत मित्रांनो हे अर्ज मुंबई सीपीचे इथं जाण्याची खूप दाट शक्यता आहे मित्रांनो, कारण आज शेवटची तारीख आहे. बघा पुढे नेक्स्ट बघा मित्रांनो, नेक्स्ट बघूया आपण. आता याच्यामध्ये तारीख डेट पण दिलेली आहे बघा, डेट नाही दिलेली मित्रांनो, पण हे मित्रांनो एका विद्यार्थ्यानं आपल्याला सेंड केले, त्याच्यामुळं ती माहिती एकदम ऑथेंटिकेट आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही. बघा आता बघा मित्रांनो प्रिसन कॉन्स्टेबल मुंबई. बघा मित्रांनो आज संध्याकाळी बघा 11 वाजेचा फॉर्म आहे मित्रांनो. काल संध्याकाळी 11 वाजेला रात्री भरण्यात आला होता. बघू शकता तुम्ही मुंबई कारागृहला. तर मुंबई कारागृहला मित्रांनो संध्याकाळी काल 11 वाजेपर्यंत बघा 78,028 एवढे अर्ज आलेले मित्रांनो मुंबई कारागृहला. बघू शकता तुम्ही मुंबई कारागृहला 78,028 एवढे अर्ज आलेले काल संध्याकाळी 11 वाजेपर्यंत. आता आजचे मित्रांनो आज दुपारी 2 वाजता आहे मित्रांनो, एक शेवटचा तारीख आहे, आज शेवटचा डेट आहे मित्रांनो, आज शेवटचा दिवस आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो या फॉर्ममध्ये अजून वाढ होऊन मित्रांनो हे तुम्हाला सांगतो मित्रांनो हे 85 किंवा 90,000 एवढे तुम्हाला हे अर्ज आतापर्यंत बघण्यास भेटेल मित्रांनो. शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला एवढे अर्ज मित्रांनो हे गेलेले तुम्हाला दिसून येईल मित्रांनो. बघा अशा प्रकारे हे तुम्हाला सांगतो नागपूर कारागृहचं होतं, सॉरी मुंबई कारागृहचं होतं मित्रांनो. बघा नेक्स्ट बघा मित्रांनो, नेक्स्ट पुढं बघा, पुढं आपण बघूया. आता बघा मित्रांनो हे सीपी मुंबईचं मित्रांनो एका महिलेचं आहे बघा. तर बघा मित्रांनो सीपी मुंबईला बघा मी तुम्हाला टोकन नंबर तर सांगितलंच. आता मी तुम्हाला एकाच मुलाचं इथं माहिती दिली, सीपी मुंबईच्या मुलाची एका माहिती दिली मित्रांनो. आता बघा याच्यामध्ये बघू शकतो तुम्ही मित्रांनो, बघा टोकन नंबर दिलेला आहे मित्रांनो आणि हा एका मुलीचा फॉर्म आहे. तर बघा मुलीचे फॉर्म मित्रांनो, महिलांचे फॉर्म मित्रांनो, आणि मित्रांनो हा फॉर्म सकाळीच भरण्यात आलेला मित्रांनो. आताच 11 वाजता हा फॉर्म भरण्यात आलेला आहे. बघा मित्रांनो 11 वाजेपर्यंत सीपी मुंबईला मित्रांनो मुलींचे महिलांचे फॉर्म 25,741 एवढे अर्ज आलेले मित्रांनो. आणि टोटल टोकन नंबर बघा 2,23,517 एवढे इथं टोटल टोकन नंबर इथं मित्रांनो इथं म्हणजे भरण्यात आलेले मित्रांनो. अशा प्रकारे बघा हे मुलींचं मी महिलाचं तुम्हाला सांगितलं सीपी मुंबईचं. बघा नेक्स्ट बघूया. बघा मित्रांनो पुढे बघा मित्रांनो पुढे पोलीस कॉन्स्टेबल बघा सीपी मेरा भाईंदरची माहिती आहे मित्रांनो, आणि ही महिलेची माहिती आहे मित्रांनो. महिलांची इथं फॉर्म भरे, मुलींचे फॉर्म आहे मित्रांनो याच्यामध्ये बघा. तर मित्रांनो बघा सीपी मेरा भाईंदर बघा मुलींची इथं महिलांची किती अर्ज आलेले मित्रांनो, आणि हे सकाळी 11 वाजता हा फॉर्म भरण्यात आलेला आहे मित्रांनो. मी स्वतः माझ्या हाताने हा फॉर्म भरलेला आहे बघा सीपी मेरा भाईंदर. तर मित्रांनो बघा सीपी मेरा भाईंदरमध्ये मित्रांनो महिलांचे फॉर्म सकाळी आज 11 वाजेपर्यंत बघा 9,040 एवढे अर्ज आलेले मित्रांनो महिलांचे. आणि टोटल जर अर्ज केले मित्रांनो, टोटल जर टोकन नंबर बघितले तर 36,102 एवढे टोटल अर्ज आलेले मित्रांनो. त्याच्यामध्ये 9,000 काढल्यानंतर मित्रांनो बघा तुम्हाला जास्तीत जास्त मित्रांनो 27,000 तुम्हाला इथं मित्रांनो इथं मुलांचे इथं अर्ज तुम्हाला दिसतील मित्रांनो सीपी मेरा भाईंदरला. अशा प्रकारे बघा ही सीपी मेरा भाईंदरची माहिती होती. पुढे बघा मित्रांनो, पुढे बघा याच्यामध्ये डेट पण दिलेली बघू शकता तुम्ही. बघा 30 तारखेला बघा 30/11/2025 मित्रांनो आजच मित्रांनो हा रात्री 1:43 हा फॉर्म भरण्यात आलेले मित्रांनो. बघा ठाणे सिटीचा आहे बघा, ठाणे शहरचं मित्रांनो. बघा तर ठाणे शहरला मित्रांनो रात्री 2 वाजेपर्यंत 1:43 मित्रांनो ठाणे सिटीला बघा 13,559 एवढे अर्ज आले मित्रांनो. बघू शकता तुम्ही. आता याच्यामध्ये बघा आता हे रात्री 1 वाजेचं होतं मित्रांनो, आता 2 वाजत. याच्यामध्ये अजून फॉर्म मध्ये इथं वाढ झाली असेल मित्रांनो. बघू शकता तुम्ही आता 13,000 तुम्हाला इथं दिसत आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो हे टोटल इथं आतापर्यंत मित्रांनो 20 किंवा 22,000 प्लस तुम्हाला एवढे अर्ज मित्रांनो आतापर्यंत तुम्हाला बघण्यास भेटेल मित्रांनो. आणि जोपर्यंत तारीख संपत नाही तोपर्यंत टाइम संपत नाही मित्रांनो, तोपर्यंत याच्यामध्ये अजून फॉर्म मध्ये खूप वाढ होणार आहे मित्रांनो. तसं तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जसंही आपल्याकडे नवीन अपडेट येईल मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आपल्या चॅनलवर अपलोड करून देईल मित्रांनो. बघा अशा प्रकारे ठाणे सिटीचं होतं. पुढे नेक्स्ट बघा मित्रांनो, नेक्स्ट बघा सीपी मेरा भाईंदर. तर बघा मित्रांनो आता हे सीपी मेरा भाईंदर मी तुम्हाला मुलीचं सांगितलंच बघा ही मी तुम्हाला माहिती दिलीच मित्रांनो वर. आता बघा पुढे खाली बघा मित्रांनो प्रिसन कॉन्स्टेबल पुणे. बघा पुणे कारागृहाचं बघूया आपण. तर बघा मित्रांनो पुणे कारागृह मित्रांनो टोटल बघा पुणे कारागृह टोटल इथं मित्रांनो 80,849 एवढे टोकन नंबर आलेले. त्याच्यामध्ये बघा मित्रांनो पुरुषांचे फॉर्म आहे मित्रांनो बघा 25,328 एवढे अर्ज मित्रांनो पुरुषांचे इथं पुणे कारागृहला मित्रांनो आलेले मित्रांनो. आणि हा फॉर्म मित्रांनो तुम्हाला सांगतो हा फॉर्म आजच 1 वाजता हा मित्रांनो हा फॉर्म भरण्यात आलेले. बघा शकता तुम्ही 1 वाजेपर्यंत एवढे अर्ज आलेले मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही मुलांचे. आणि याच्यामध्ये मुलींचे बघा आता 80,000 मधून जर आपण 25,000 इथं मायनस केले तर बाकी तुम्हाला इथं
मुलींची इथं बघण्यात भेटेल मित्रांनो. अशा प्रकारे बघा मित्रांनो हे फॉर्म होते मित्रांनो, अर्ज होते. पुढे बघा नेक्स्ट घटकाची आपण माहिती बघूया. बघा मित्रांनो हे फॉर्म मित्रांनो बघा, हा फॉर्म 30 नोव्हेंबर बघा 30 नोव्हेंबरला मित्रांनो आजच मित्रांनो रात्री 2:57 हा फॉर्म भरण्यात आलेला आहे मित्रांनो. बघा SRPF ग्रुप क्रमांक 1 पुणेचा. तर बघा मित्रांनो रात्री 2 वाजेपर्यंत 2:57 म्हणजे 3 वाजेपर्यंत मित्रांनो पुणे SRPFला 15,880 एवढे अर्ज आलेले मित्रांनो SRPFला. आता याच्यामध्ये अजून वाढ झाली असेल मित्रांनो, कारण आता दुपारचे 2 वाजता याच्यामध्ये खूप प्रमाणे इथं वाढ झाली असेल आणि हे फॉर्म तुम्हाला 20,000 प्लस इथं बघण्यात भेटेल मित्रांनो SRPF ग्रुप क्रमांक 1 पुणेचे. बघा अशा प्रकारे ही माहिती होती. पुढे नेक्स्ट बघा नेक्स्ट घटकाची आपण माहिती घेऊया. बघा मित्रांनो आता हे CP पुणे सिटीचा मित्रांनो बघा, आता हे दिसत नसेल तुम्हाला थोडं बघा CP पुणे सिटी. तर मित्रांनो हा पण फॉर्म मित्रांनो रात्री 3 वाजेला भरण्यात आलेला आहे मित्रांनो. बघा CP पुणे सिटीचं. तर बघा मित्रांनो CP पुणे सिटीचं बघा रात्री 3 वाजेपर्यंत बघू शकता तुम्ही इथं टोटल फॉर्म जर किती आले मित्रांनो बघू शकता तुम्ही. बघा इथं 58,469 एवढे अर्ज आलेले मित्रांनो इथं पुणे सिटीला मित्रांनो रात्री 3 वाजेपर्यंत. याच्यामध्ये अजून वाढ झाली असेल मित्रांनो आणि हे तुम्हाला 65 किंवा 63,000 एवढे अर्ज तुम्हाला इथं बघण्यात भेटेल मित्रांनो शेवटच्या तारखेपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत मित्रांनो. बघा अशा प्रकारे एवढे अर्ज मित्रांनो इथं पुणे शहराला आलेले मित्रांनो. पुढे नेक्स्ट बघा मित्रांनो याच्यामध्ये तारीख पण दिलेली आहे. बघा तुम्हाला इथं तारीख पण दाखवते मी. बघा मित्रांनो हा बघा हा जी फॉर्म आहे मित्रांनो बघा 30 तारखेलाच भरण्यात आलेला आहे मित्रांनो. बघा आणि मित्रांनो ही जी ऍप्लिकेशन पिन आज जो फोटो आहे मित्रांनो तो 6:16 काढण्यात आलेला आहे. म्हणजे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ही माहिती आहे. बघा पुढे नेक्स्ट घटकाची आपण माहिती बघूया मित्रांनो. बघा नेक्स्ट घटक बघा, नेक्स्ट घटकाची माहिती आहे आपल्याकडे. बघा मित्रांनो SRPF आणि मित्रांनो हे तिघही फॉर्म मित्रांनो आज सकाळी 6 वाजता भरण्यात आलेले. बघा सर्वात पहिले बघा SRPF ग्रुप क्रमांक 15 गोंदिया. तो गोंदियाला मित्रांनो सकाळी 6 वाजेपर्यंत 11,432 एवढे अर्ज आलेले मित्रांनो. मुंबई प्रिसन मुंबई कारागृहला मित्रांनो बघू शकता तुम्ही 30,610 एवढे अर्ज आलेले मित्रांनो. आणि CP मुंबई रेल्वे बघा, CP मुंबई रेल्वेचं खूप मुलांचं इथं कमेंट येत होतं. तर CP मुंबई रेल्वेचं मित्रांनो आज सकाळी 6 शेवटच्या दिवशी 6 वाजेपर्यंत बघा 19,587 एवढे अर्ज मित्रांनो आलेले मित्रांनो इथं CP मुंबई रेल्वेला मित्रांनो, इथं मुंबई लोहमार्गाला. बघा अशा प्रकारे ही माहिती होती. बघा मित्रांनो आता मित्रांनो खूप मुलांची इथं पालघरचे कमेंट येत होते, सर पालघर जिल्ह्याचे सांगा, पालघर जिल्ह्याचे सांगा. तर पालघर जिल्ह्याची बी आपल्याकडे माहिती आलेली मित्रांनो बघू शकता तुम्ही. बघा मित्रांनो हा फॉर्म बघा आजच भरण्यात आलेला आहे शेवटच्या दिवशी 30/11/2025 रात्री 2 वाजेला हा फॉर्म भरण्यात आलेला आहे मित्रांनो. पालघर जिल्ह्याचा हा फॉर्म आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो पालघर जिल्ह्यामध्ये खूप कमी फॉर्म आलेले मित्रांनो. बघा जागा पण कमी आहे, त्याच्यामुळे बघा 5,340 एवढे अर्ज मित्रांनो इथं पालघर जिल्ह्यामध्ये आलेले मित्रांनो बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे ही पालघर जिल्ह्याची माहिती होती मित्रांनो. तर बघा अशा प्रकारे मी तुम्हाला विविध घटकांची इथं माहिती दिलेली आहे. कोणत्या घटकांमध्ये आतापर्यंत किती फॉर्म आलेले आणि शेवटच्या क्षणापर्यंत किती फॉर्म येऊ शकतात संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे मित्रांनो. जर तुम्ही पण फॉर्म भरला असेल मित्रांनो पोलीस भरतीचा, तुम्ही ऍप्लिकेशन पिन आम्हाला ह्या नंबरवर सेंड करून द्या, जेणेकरून आम्हाला माहिती पडेल, आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून मुलांना माहिती होईल की कोणत्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती फॉर्म आलेले आहेत. अशा प्रकारे ह्या नंबरवर तुम्ही आम्हाला तुमची ऍप्लिकेशन पिन सेंड करून द्या मित्रांनो. तर बघा मित्रांनो अशा प्रकारे ही माहिती होती. मी आशा करतो तुम्हाला ही माहिती आवडली असेल मित्रांनो. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो जय हिंद आणि जय महाराष्ट्र.